नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी युरोपमधली ट्रिप झाली 2025 मध्ये मे महिन्यात केलेली, त्याच्या आम्ही आता लास्ट फेजमध्ये आहोत. म्हणजे ह्याच्या आता आम्ही इटलीमध्ये होतो. इटलीमधली 5-6 गावं झाली, जर्मनीतली 2 गावं झाली आणि मग जेव्हा आम्ही ऑस्ट्रियामध्ये आलो तेव्हा साल्झबर्ग, हेल्स्टॅट असं ते ऑलरेडी व्हिडिओज माझे पब्लिश झालेत. तिथून आम्ही ग्राझला आलो. ग्राझचा सुद्धा एक पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पब्लिश केलाय, कारण तोही मोठा झाला असता. हे दोन्ही मिळून खूप मोठं झालं असता, म्हणून मी ग्राझचे 2 वेगळे व्हिडिओ केलेले आहेत. हा जो ग्राझचा व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय बघितलं त्या संदर्भातला आहे. आता आम्ही काय केलं, सकाळी हेवी नाश्ता घेतला आणि आता आम्हाला थोडंसं बस बिसचं माहीत झालं होतं. त्यामुळे आम्ही बस पकडली आणि बस पकडून व्यवस्थितपणे आम्ही सिटी सेंटरला आलो. सिटी सेंटरला आल्यानंतर आमचा पहिला जो प्लॅन होता त्या प्लॅनप्रमाणे आम्ही कॅसल हिलवर जाणार होतो, म्हणजे डोंगरावर. त्या गावामध्ये नदीच्या काठी एक डोंगर आहे, त्या डोंगरावर जाणार होतो. तो डोंगर कशाचा आहे तर तो एक फोर्ट आहे, म्हणजे किल्ला आहे. मग आम्ही त्या किल्ल्यावर जाणार होतो. मग किल्ल्यावर जाण्यासाठी एक तर लिफ्टनं जाता येते किंवा फुनिक्युलरनं जाता येतं. ती फुनिक्युलर जी आहे ती आदल्या दिवशी आम्ही बघितली होती कुठल्या बाजूला आहे, पण आम्ही आता जिथे गेलो होतो तिथं लिफ्ट अवेलेबल होती. आम्ही लिफ्ट घेतली आणि वर गेलो. आमच्याकडे पास असल्यामुळे आम्हाला तिकीट बिकीट काढायचा काही विषय नव्हता. आम्ही चालत गेलो, लिफ्ट आली, लिफ्टमध्ये बसलो आणि वरती गेलो. बाहेर जे पडलो आम्ही त्या एरियातच क्लॉक टॉवर होतं. मग पहिल्यांदा आम्ही क्लॉक टॉवर बघितलं. त्या क्लॉक टॉवरचे 2-3 बाजूनं फोटो काढले. आता त्या क्लॉक टॉवरची मजा अशी आहे, मिनिट्स काटा जो आहे तो तास काट्यापेक्षा लहान आहे, अशी त्याची स्पेशालिटी आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लॉक टॉवर मधल्या क्लॉकची. मग ते बघितलं. त्याच्या शेजारी एक हॉटेल होतं, तेही बघितलं. अर्थात आम्ही काही खायचं नव्हतं. मग त्याच्या शेजारनं वरती चढत चढत जायचा एक रस्ता होता. मग त्या रस्त्यावरनं जात असताना खालचे काही फोटो काढले, तिथं असणाऱ्या बागांचे फोटो काढले, फुलांचे फोटो काढले. वाटेत जाताना भरपूर प्रमाणात पुतळे होते, म्हणजे स्टॅच्यूज वेगवेगळ्या टाईपचे होते, काही त्यांचे राजेशाही सिम्बॉल्स होते. असं करत 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 आम्ही वर गेलो. वर गेल्यानंतर तिथं आम्हाला ते म्हणले की इथे एक आता म्युझियम आहे, ते म्युझियम तुम्ही बघू शकता. ते ग्राझ म्युझियम आहे, नवीन म्युझियम आहे. मग आम्ही ग्राझ म्युझियम मध्ये गेलो. तर पहिल्यांदा तिथं त्यांचं एक पाण्याच्या डबक्यासारखं होतं, पण ते वाळून केलेलं होतं. मग काही ठिकाणी त्यांनी बायनॅक्युलर्स लावले होते, तुम्ही गाव खालचं बघू शकता. मग तिथून आम्ही खालचे जे काही आम्हाला गोष्टी बघायच्या होत्या त्याचे फोटो काढले आणि असं करत करत म्युझियममध्ये आत गेलो. म्युझियममध्ये आतमध्ये ग्राझ शहराची खूप माहिती दिलेली होती. त्याच्यानंतर काही चित्र होती, काही असे स्टॅच्यूज थोडे थोडे केलेले होते. असं सगळं बघत बघत ते 3 मजली आहे जवळजवळ, ते आम्ही 3 मजले बघितले व्यवस्थित. आणि ते बघून झाल्यानंतर आतमधले मी काही काही फोटो टाकलेले आहेत. मग ते सगळे फोटो त्या हलवायचे, म्हणजे मुलांनी खेळावं असं पण त्याच्यामध्ये आत आहे. बरं, आम्हाला काय पास होता त्यामुळं तिकीट काढायचा विषय नव्हता. म्हणजे सगळं केलं, त्याच्यात लिफ्ट वापरल्या, वर खाली सगळं करून झालं आणि ते बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तिथंच एक टॉवर आहे मोठा. त्या टॉवरच्या खाली काही असे स्टॅच्यूज वगैरे आहेत. तो टॉवर जो आहे तो ऑब्झर्वेशनसाठी आहे. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर पण एक हॉटेल आहे, नंतर एक जुनं किल्ला टाईप आहे. आम्ही थोडंसं तिथं गेलो आणि परत येताना आम्हाला ते फुनिक्युलरचा पॉइंट दिसला. आता आम्हाला येताना आम्ही लिफ्टनं आलो होतो, आता जाताना आम्ही फुनिक्युलरनं जाऊ शकतो. मग त्याप्रमाणे आम्ही फुनिक्युलरवाल्याला विचारलं खालनं आल्यानंतर. हो म्हणला, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही फुनिक्युलरमध्ये बसलो आणि फुनिक्युलरनं खाली आलो. आता त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे फुनिक्युलरचा एका साईडनं. मग फुनिक्युलरनं खाली आल्यानंतर बरोबर खाली नदीच्या शेजारी उतरतं. नदीच्या शेजारी उतरल्यानंतर आम्ही नदी क्रॉस केली, म्हणजे जशी काल केली होती तशीच केली. क्रॉस केल्यानंतर पलीकडे गेल्यावर आम्हाला पहिलं काय लागलं तर चर्च ऑफ आवर लेडी म्हणून एक तिथं चर्च आहे, मोठं चर्च आहे. मग ते आम्ही पुढचा मेन गेट जरी बंद असलं तरी साईडने एक एंट्री होती, कोणतरी जाताना आम्ही बघितलं. मग आत गेलो, त्याचं एक रूफ वगैरेचे असे 2-4 फोटो काढले, तिथून बाहेर आलो. मग तिथून बाहेर आल्यानंतर तिथून अगदी जवळ कुन्स्थास ग्राझ म्हणून एक नवीन बिल्डिंग आहे. ही जी कुन्स्थास ग्राझ ही बिल्डिंग आहे ह्याचं स्ट्रक्चर एकदम वेगळ्या टाईपचं आहे.
म्हणजे असा एक गोल भाग केलेला आहे आणि त्याला असे पोट्रुडिंग बाहेर असे काय म्हणूया आपण त्याला टेंटेकल्स आल्यासारखी काय काय त्यांनी स्ट्रक्चर केलंय. बेसिकली ती लायब्ररी आहे. त्याच्यानंतर तिथे एक्झिबिशन्स होतात, त्याच्यानंतर तिथं कल्चरल प्रोग्राम्स होतात, त्याच्यानंतर वरती आवाज, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, लाईट इफेक्ट्स असे वेगळे वेगळ्या वेगळ्या सोयी त्यांनी 2 मजल्यामध्ये केलेल्या आहेत. मग आम्हाला फिरत फिरत असताना काही ठिकाणी ऐकायला लागलं त्यांचं ते ड्रम बीट्स कशा येतात, असं ते बरंच काय काय चांगलं केलंय त्यांनी. अर्थात ते बघत बघत आम्ही मग एका साईडनं खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ब्रिज जो होता नदीचा तो क्रॉस करून आम्ही सेंट्रल पार्कमध्ये गेलो. मग जिथं आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो कुंस्थास ग्रास त्या एरियातच गेलो आम्ही, कारण आम्ही त्या एरियात आदल्या दिवशी पण गेलो होतो. मग तिथून चालत चालत आम्ही पहिलं काय केलं तर टुरिस्ट इन्फॉर्मेशन ऑफिसला गेलो. म्हणजे ग्रास टुरिझम इन्फॉर्मेशन ऑफिस आहे, तिथं गेल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं, म्हणलं असं असं एवढं एवढं आम्ही बघितलंय, आता आम्ही काय काय बघू वगैरे सगळं. आम्हाला त्यांनी सल्ला दिला, व्यवस्थित सल्ला दिला. आम्हाला काही मॅप आणि कार्ड दिले, नंतर तुम्ही बस कुठली वापरू शकता, इझिली तुम्हाला कुठं जायला काय बरं पडेल हे सगळं त्यांनी दिलं. हे सगळं घेऊन झाल्यानंतर ते म्हणले की आता शेजारीच एक म्युझियम आहे, स्टेरियन आर्मरीचं म्युझियम आहे, ते बघून घ्या. मग आम्ही त्या स्टेरियन आर्मरीच्या म्युझियम मध्ये गेलो. हे जे म्युझियम आहे हे 3 मजली म्युझियम आहे. खूप मोठं म्युझियम आहे, पण खूप मोठं कशा दृष्टीनं तर एरियाच्या दृष्टीनं मी मोठं नाही ते, म्हणजे आहे नाही असं नाही, पण एरियाच्या पेक्षा त्याच्यामध्ये आतल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या संख्येच्या बाबतीत मात्र ते प्रचंड मोठं आहे. 32,000 गोष्टी आतमध्ये आहेत. 32,000 गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये हेल्मेट्स आहेत, त्याच्यानंतर आपलं शरीराला जे घालतात ते कवच आहे, तलवारी आहेत, बंदुकी आहेत, तोफा आहेत, तोफेचे गोळे आहेत, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत. आता तुम्ही मला वाटतं तेच बघत असाल, तर त्यामुळे स्टेरियन आर्मीचं तुम्हाला पूर्ण सगळं शांतपणे बघता येतं. नंतर तिथं मार्स आणि मिनर्वाचा आत पुतळा आहे, नंतर रोमन गॉड आणि गॉडेस आत आहेत, युद्धाचे जे आहेत ते पण आत आहेत. अशा बऱ्याच गोष्टी त्या स्टेरियन आर्मरीच्या आतमध्ये आहेत. तुम्ही एका बाजूनं वर जाऊन त्यांनी बरोबर असं सर्कल मारायचं, दुसऱ्या आम्ही नॉर्मली काय करतो अशा ठिकाणी जाताना सगळ्यात टॉप फ्लोअरला जायचं आणि बघत बघत खाली उतरायचं. बघत बघत चढायच्या ऐवजी आम्ही बघत बघत उतरतो. मग आम्ही असे उतरत खाली आलो आणि बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर शेजारीच त्यांची आणखीन एक बिल्डिंग आहे, कुंस्थास टाईपच बिल्डिंग आहे. मग त्याचेही काही आतनं आम्ही फोटो काढले आणि ते फोटो काढून झाल्यानंतर आम्हाला जे सांगितलं होतं की आता तुम्ही ज्या एरिया बघायचा आहे तो बघायला जाताना तुम्ही बस पकडून तुम्ही अशा एरियात जावा की तुम्ही अल्ट युनिव्हर्सिटीच्या जवळ जावा. अल्ट म्हणजे जुनी युनिव्हर्सिटी. मग आम्ही काय केलं, तिथनं चालत गेलो, वाटेत एक चर्च लागलं, त्याचेही काही फोटो मी टाकलेत. मग ते चर्च बघितलं, जुनं चर्च आहे, खूप जुनं चर्च आहे. तिथून आम्ही ओपेरा हाऊसकडे गेलो आणि मग तिथं आम्ही चेक केलं की आम्हाला कुठली बस सुटेबल आहे. मग 30 नंबरची बस आम्हाला सुटेबल आहे असं समजलं. मग आम्ही 30 नंबरच्या बसमध्ये बसलो. ह्या 30 नंबरनं आम्ही उलटं सुलटं 4 वेळा आलो. मग 30 नंबरच्या बसमध्ये बसलो आणि आम्ही गेलो ते पहिलं अल्ट युनिव्हर्सिटीला उतरलो, म्हणजे जुनी युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी पाशी उतरल्यानंतर लोक बाहेर होती, पण आत जाता येत नव्हतं कारण युनिव्हर्सिटी काही कारणास्तव बंद होती, त्यामुळे आतले फोटो आम्हाला काढता आले नाहीत. मग तिथूनच जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं की तिथं डिओझेसन म्युझियम आहे, नंतर ग्रास कॅथेड्रल आहे आणि म्युझियम कैसर फर्निंडिस टू, अशा 2-3 गोष्टी तिथं आहेत. आम्हाला ते सांगण्यात आलं. मग पहिलं आम्ही काय केलं तर ग्रास म्युझियमला गेलो, ग्रास कॅथेड्रलला गेलो. ग्रास कॅथेड्रलच्या आतमध्ये सुंदर गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याचं रूफ सुंदर आहे, नंतर तिथं काही काही गोष्टी ज्या ठेवलेल्या आहेत त्या सुंदर आहेत. तिथं स्टेअर केस म्हणजे एक जिना आहे. आम्हाला वाटलं तोच जिना म्हणजे डबल स्टेअर केस, पण ते काय डबल स्टेअर केस दिसत नव्हती, नेहमीचा जिना दिसत होता. म्हणलं हा तो नव्हे. मग तिथून ते सगळं बघून त्याचे फोटो बरेच टाकलेत मी. तिथून म्युझियम कैसर फर्निंडिस टू ला आलो. ते अगदी शेजारीच आहे बिल्डिंग. मग त्या बिल्डिंगमध्ये आल्यानंतर आम्ही त्या आतले फोटो काढले, त्याच्या खालचा फ्लोअर एक आहे, वरती बघता येतं, असं बरंच आम्ही तिथं बघत होतो. आम्हाला तिथंही वाटलं की ते जे काय डबल स्टेअर केस आहे ती तिथंच आहे म्हणून. मग तिथल्या एका माणसाला विचारलं, तो म्हणला इथं ती स्टेअर केस नाही आहे,
ही जवळच आहे पण इथं नाही आहे. मग तिथून बाहेर पडलो तेव्हा साधारण 4:30 पावणे 5 झाले होते. मग 4:30 पावणे 5 झाले होते म्हणल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि ते डिओज हेसेन म्युझियम मध्ये गेलो. हे डिओज हेसेन म्युझियम मध्ये गोल्डचे आर्टिकल्स आहेत, जुन्या बऱ्याच गोष्टी काय काय ठेवलेल्या आहेत. तर आम्हाला त्याचा एक फ्लोअर बघता आला, कारण तो काय म्हणला की 5:30ला म्युझियम बंद करणार आहे. मग त्यांना म्हणलं की आम्ही कुठला एरिया बघितलेला बरा पडेल. मग त्यांनी सांगितलं की हे बघून घ्या, ह्यात गोल्ड ऑर्नामेंट्स आहेत, काही बऱ्याच गोष्टी आहेत. मग साधारण अर्धा पाऊण तास आम्ही ते बघितलं आणि त्यानं सांगितलेल्या वेळेच्या आत आम्ही तिथून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर त्या एरियात आता बघायचं काय होतं, तर ते डबल वेंडर ट्रॅप बघायचा होता. मग आता आम्हाला 2-3 माणसं चालत असताना दिसली. त्यांना म्हणलं की असं असं आम्हाला ते बघायचंय म्हणून. मग ते म्हणले की आम्ही तिकडच चाललोय, आमच्याबरोबर चला. मग आम्ही त्यांच्याबरोबर चालत चालत आत आत गेलो. ते अगदी त्याचा रस्ता क्रॉस केल्यानंतर होतं. तो ऍक्च्युली जुना किल्ला आहे. त्याच्या साईडनं जी बिल्डिंग दिसती ती अल्ट्रा मॉडर्न बिल्डिंग दिसती, पण ती जुनी बिल्डिंग आहे. आणि त्या जुन्या बिल्डिंग मधलाच एक जिना हे डबल ट्रॅपचा आहे. त्याच्यामध्ये आता कसं आहे, तुम्ही आत गेलात की तुम्हाला 2 जिने दिसतात. तुम्ही कुठूनही गेलात तरी पुन्हा वरच्या फ्लोअरवर एकत्र येता, त्याच्या वरच्या फ्लोअरवर परत एकत्र येता. म्हणजे असं दोन्ही साईडनं तुम्हाला त्या जिन्यात जाता येतं. ते त्यावेळेचं डिझाईन, कौतुक झालेलं डिझाईन आहे. मग ते आम्ही ते सगळं बघितलं. ते बघून झाल्यानंतर खाली आलो आणि पुन्हा 30 नंबरच्या बसला गेलो. पुन्हा 30 नंबरची बस पकडून म्हणलं जुनी युनिव्हर्सिटी नाही, नवी तरी बघू म्हणून आम्ही नव्या युनिव्हर्सिटीला गेलो. मग नव्या युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर आम्ही ती युनिव्हर्सिटी बघितली. ती बघितली, त्याचेही काही 4-5 फोटो टाकलेत. अर्थात आम्हाला आत जाता आलं नाही, म्हणजे आम्हाला जायचंही नव्हतं. बाहेरून कशी युनिव्हर्सिटी आहे ती बघितली. तिथं बरंच कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे, त्यामुळे ती शांतपणे युनिव्हर्सिटी बघितली. युनिव्हर्सिटी बघून झाल्यानंतर बाहेर आलो आणि पुन्हा 30 नंबरची बस पकडली. पुन्हा जुन्या युनिव्हर्सिटी पाशी आलो, पुन्हा फोटो काढले तिथं. आणि मग मधनं एक काय म्हणूया कॉलम करत 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 आम्ही ओपेरा हाऊसकडे आलो. मग ओपेरा हाऊसच्या जवळ आल्यावर ओपेरा हाऊसच्या जवळनं पुन्हा आम्ही तो जो मेन एक्सचेंज आहे जिथं सगळीकडच्या बसेस मिळतात त्या सर्कलमध्ये आलो. मग तिथून एक रस्ता असा आहे की जो मेन काल आम्ही म्हणजे आदल्या दिवशी जी गेलो होतो त्याच एरियामध्ये जातो. मग तो चालत चालत आम्ही गेलो. तो चालत जात असताना आम्हाला थोडीशी भूक लागली होती, म्हणून आम्ही काय केलं, तिथे एक चायनीज हॉटेल होतं. त्या चायनीज हॉटेलमध्ये व्हेजिटेरियन पण चायनीजच घेतलं, सूप आणि काहीतरी त्यात त्यांनी घातलेलं होतं. ते खाऊन झाल्यानंतर आम्ही पुढं चालत चालत आलो आणि सिटी सेंटरमधले आम्हाला काही रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या गोष्टी, त्याच्यानंतर मेन चौक, असं सगळं बघत 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 आमचा बराच वेळ गेला. आणि तो झाल्यानंतर मग आम्ही जवळजवळ 7-7:30ला पुन्हा त्या बस एक्सचेंजला आलो. तिथं आम्ही बस पकडली. मला वाटतं काहीतरी S6 काहीतरी बस होती, रेल्वे स्टेशनला जाणारी बस थोडक्यात आम्ही पकडली. आणि बस पकडून आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. मग रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिथं काही मोठे शॉप्स आहेत. म्हणलं आपलं आता आपण नेक्स्ट डे फ्लाय करणार आहे, तर काही शॉप्समध्ये जाऊन बघूया काय आहे. मग आम्ही बघितलं. अर्थात फक्त तिथली चॉकलेट्स घ्यायची असतात, बाकी काय फारसं घ्यायचं नसतं. मग आम्ही ती चॉकलेट्स वगैरे घेतली आणि थोडंसं खायलाही घेतलं, कारण संध्याकाळी आम्ही जे खाल्लं होतं ते चायनीज खाल्लं होतं. रात्रीचं जेवण आम्ही काय केलं, आमच्या हॉटेलच्या शेजारीच एक हॉटेल होतं, त्यांच्या काही स्पेशल डिशेस आहेत असं तो म्हटला होता. मग त्याप्रमाणे आम्ही त्याला विचारलं, तर तो म्हटला अमुक 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 आमचं तुम्हाला म्हणजे आमची ही स्पेशलिटी आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकतो. फिश मधलं काहीतरी होतं. मग ते घेतलं आणि मग आमच्या हॉटेलमध्ये गेलो. जाण्यापूर्वी काय केलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी टेक्निकली लवकर निघायचं होतं, गडबड नको म्हणून आदल्या दिवशी त्यांची पेमेंट काय जी होती ती करून टाकली. रूमवर गेलो, फ्रेश झालो, मस्तपैकी जेवण केलं आणि मग दुसऱ्या दिवशीचं आमचं प्लॅनिंग म्हणजे नेक्स्ट डे आमचं कसं होतं, जाऊन रेल्वे स्टेशनला ट्रेन पकडायची, तिथून व्हिएनाच्या मेन स्टेशनला जायचं, व्हिएनाच्या मेन स्टेशनला उतरायचं, तिथून ट्रेन पकडायची म्हणजे लोकल पकडायची आणि एअरपोर्टला जायचं. असा तो जर्नी आमचा होता. मग त्याचं आता काय काय करायला लागेल काही नाही हे सगळं आम्ही चेकअप केलं, कारण आपल्याला सामान काय फक्त रोड क्रॉस केला की रेल्वे स्टेशन आहे. अशा पद्धतीनं आम्ही ते सगळं प्लॅनिंग केलं. बऱ्याचशा गोष्टी आदल्या दिवशीच भरून ठेवल्या, अगदी रिक्वायर्ड गोष्टी फक्त बाहेर ठेवल्या. अशा पद्धतीनं आम्ही ते प्लॅनिंग कम्प्लीट केलं पॅकिंगचं. आणि मग आम्ही रेस्ट घेतली. आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रासचं हिलटॉप, ग्रासचा सिटी सेंटर, त्याच्यानंतर ग्रास कॅथेड्रल, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या दिवशी बघायला मिळाल्या. हा दिवस आमचा पूर्ण
बिझी होता. किती बिझी होता, तर सकाळी 9:30-10ला बाहेर पडलो होतो, ते 8:30ला परत आलो होतो. त्यामुळे पूर्ण डे बिझी होता. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आणि काही व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. मी याच्यापूर्वी एकदा युरोपमध्येच गेलो होतो. युरोपचे माझे बरेच व्हिडिओ आहेत. तुम्ही जर का माझं नाव टाकलं तर तुम्हाला ते व्हिडिओज बघायला मिळतील. तर इटलीतले काही व्हिडिओज अजून मला करायचे आहेत, कारण ते जुनी ट्रिप आहे, पण फोटोज आहेत, त्यामुळे मी तुम्हाला त्याची एक्सप्लेनेशन देऊ शकतो, ज्याचा तुम्ही ट्रिप करत असणार तर तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तुम्ही व्हिडिओ बघत असल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.